विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये लेसन क्रमांक 64 फेज सिक्वेन्स इंडिकेटर मीटर याविषयी माहिती आपण पाहिली। आज आपण लेसन क्रमांक 65.1 प्रायमरी सेल याची माहिती घेणार आहोत। हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास इलेक्ट्रिक करंटचा केमिकल इफेक्ट काय, फॅरेडेचे विद्युत पृथक्करणाचे नियम काय असतात, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि इलेक्ट्रोप्लेटिंगच्या साठीच्या अटी काय असतात, फॅरेडेच्या लॉच्या नियमाची पडताळणी कशी करायची, त्यासोबत इलेक्ट्रोलायसिसचे उपयोग, प्लेटिंगचे प्रकार, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रोटायपिंग याची सगळी माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, इलेक्ट्रिक करंटचा केमिकल इफेक्ट काय असते की शुद्ध पाण्यातून विजेचा प्रवाह वाहत नाही, क्षारयुक्त पाण्यातून विजेचा प्रवाह वाहतो। ज्या ज्या द्रव पदार्थांमध्ये असे गुणधर्म असतात त्या त्या द्रव पदार्थांमधून विद्युत प्रवाह पाठवला तर त्यालाच म्हणायचं द्रव पदार्थाचे पृथक्करण होणे। यालाच इनडायरेक्टली असं म्हणायचं की विद्युत प्रवाहाचा रासायनिक परिणाम। याचे उदाहरण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोल्ड प्लेटिंग घ्या, सिल्वर प्लेटिंग घ्या, लोखंडाला कॉपर थर देणे घ्या। जर समजा बॅटरीचे दोन जे लीड्स असतात हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे मिठाच्या म्हणजेच क्षारयुक्त पाण्यामध्ये बुडवले तर काय त्या दोन्ही लीड्सच्या ठिकाणी बुडबुडे तयार होतात आणि यालाच मित्रांनो त्या विद्युत प्रवाहाचा रासायनिक परिणाम असे म्हणायचं। कळालं? दॅट इज कॉल्ड द केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। आता मी तुम्हाला काय महत्त्वाचे डेफिनेशन शिकवणार आहे। एक म्हणजे इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, इलेक्ट्रोड म्हणजे काय, एनोड म्हणजे काय, कॅथोड म्हणजे काय, आयन म्हणजे काय, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट कसा काढायचा, कूलम, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि इलेक्ट्रोटायपिंग। इलेक्ट्रोड, आता इलेक्ट्रोड म्हणजे काय असते बघा की जेव्हा आपण ज्यामधून पण करंट प्रवेश करतो किंवा बाहेर पडतो, करंट प्रवेश करणे किंवा बाहेर पडणे अशा धातुयुक्त कंडक्टरला इलेक्ट्रोड असे म्हणायचे। इलेक्ट्रोलाइट, ज्या ज्या द्रवातून विजेचा प्रवाह जर आपण पाठवला तर त्या द्रवाचे विघटन होणे आणि त्यातील अणु हे वेगवेगळे होणे त्याला त्या द्रवाला म्हणायचे इलेक्ट्रोलाइट। इलेक्ट्रोलायसिस काय असते, इलेक्ट्रोलाइट मधून डीसी प्रवाह जो पाठवला असेल तर त्यामधील जे मूळ घटक आहे ते सेपरेट होण्याच्या प्रोसेसला इलेक्ट्रोलायसिस म्हणायचं। काय म्हणायचं त्याला? इलेक्ट्रोलायसिस। या इलेक्ट्रोलायसिसचे उपयोग कुठे कुठे होतील? एक म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग, दुसरं म्हणजे इलेक्ट्रो रिफायनिंग ऑफ मेटल, त्याला धातूचे शुद्धीकरण म्हणतो आपण, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर, त्याच्यानंतर इलेक्ट्रोटायपिंग, त्याच्यानंतर एक्सट्रॅक्शन म्हणजे धातू वेगळा करणे कशाचा, मेटलचा। फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस काय असतो की त्यालाच आपण मराठीमध्ये फॅरेडेचे विद्युत पृथक्करणाचे नियम म्हणतो। मग हा जो नियम आहे तो काय आहे, पहिला लॉ काय असतो बघा, इलेक्ट्रोलायसिस मध्ये जेव्हा पण ही प्रोसेस जेव्हा चालू होते तेव्हा त्याच्यामध्ये मुक्त होणाऱ्या मूलद्रव्याचे वस्तुमान कंडक्टर मधून जाणाऱ्या त्याच्या प्रवाहाच्या किमतीवर आणि प्रवाह वाहण्याच्या वेळेच्या समप्रमाणामध्ये असते। दॅट इज m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I। मग m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I इंटू टी म्हणजे m इक्वल टू z इंटू I इंटू टी। हा झाला पहिला नियम। I म्हणजे करंट, टी म्हणजे टाइम आणि z म्हणजे कॉन्स्टंट। कळालं? आता बघा दुसरा नियम, निरनिराळ्या विद्युत द्रावणातून एकाच सामर्थ्याचा विद्युत प्रवाह जर सारखाच वेळ पाठवला तर त्यामध्ये मुक्त होणाऱ्या मूलद्रव्याचे वस्तुमान हे त्या विद्युत रासायनिक सममूल्याच्या समप्रमाणामध्ये असेल। म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड। मास म्हणजे ग्राम मध्ये मोजायचं, झेड म्हणजे काय असेल जे आपलं EC ते ग्राम मध्ये मोजतो आणि टी म्हणजे टाइम सेकंदामध्ये मोजायचं। कळालं? आता जे मी तुम्हाला दोन्ही नियम जे मराठीमध्ये समजावून सांगितले त्याच्याच पहिल्या नियमाची पडताळणी करू आपण। काय असते बरं, एक काचेचं भांडे घ्यायचं, त्या काचेच्या भांड्यामध्ये कॉपर सल्फेट घ्यायचं, त्या भांड्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह कॉपर प्लेट बसवायची। त्या दोन्ही प्लेटला बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकापासून एक वायर पॉझिटिव्ह प्लेटला आणि दुसरे वायर जे ते अॅमीटर आणि रेझिस्टन्स याच्या मार्फत त्या निगेटिव्ह प्लेटला जोडायचे आणि आपण काय करायचं, त्या सर्किट कंट्रोलसाठी एक स्विच लावायचं। स्विच जर चालू केले तर सर्किट पूर्ण होते आणि त्या कॉपर प्लेटवर त्या सल्फेटचा थर जमा होतो। हाच थर करंट आणि वेळ यांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल। जर जास्तीत जास्त करंट आणि जास्तीत जास्त वेळ असल्यास त्या प्रमाणामध्ये तेवढे त्याचे सल्फेट तयार होते। m इक्वल टू I इंटू टी मी सांगितलं होतं तुम्हाला, आठवलं? ओके। फॅरेडेचा जो दुसरा नियम मी तुम्हाला सांगितला होता त्याची पडताळणी बघू आपण। आता याच्या प्रोसेसमध्ये काय करणार, दोन काचेच्या बरण्या घ्यायच्या, एकामध्ये कॉपर सल्फेट टाकायचं, दुसऱ्यामध्ये सिल्वर नायट्रेट असे जे द्रावण टाकले तर कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये एक इलेक्ट्रोड म्हणून दोन्ही कॉपर प्लेट ठेवायच्या।
सप्लायच्या पॉझिटिव्ह टोकापासून एक वायर घ्यायची आणि तीच कॉपर प्लेटच्या पहिल्या टोकास आणि त्याच्या बॅटरीच्या निगेटिव्ह पासून एक वायर काढायची, एमिटरला लावायची. जे पुश स्विच आहे जे आहे ते सिरीज मध्ये जोडायचं आणि सिल्वर प्लेटच्या एका टोकाला जोडायचं आणि जे उरलेले जे दोन आहेत ते या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. ते काय करायचे, शॉर्ट करून घ्यायचे. दोन्ही काचेच्या बरणीमध्ये जे ठेवलेले इलेक्ट्रोड आहे त्याच्यामध्ये एकाच किमतीचा करंट पाठवला तर काय होईल बरं, त्याच्यामधून जे पण वेगवेगळे होणारे जे वस्तुमान त्याचा मास आहे हे त्याच्या रासायनिक किमतीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. ओके मित्रांनो, आयन्स त्याच्यासोबत ॲनोड आणि त्याच्यासोबत कॅथोड. आयन्स जे आहेत ना ते काय असतात ते आधी सांगतो. इलेक्ट्रोलायसिसच्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोलाइटचे विघटन होऊन जे पण विद्युतभारित जे कण वेगळे होतात त्याच विद्युतभारित कणांना काय म्हणायचे मित्रांनो, आयन्स. त्याच्यासोबत जी पट्टी व्होल्टेज पुरवठ्याच्या धन टोकास जोडली जाते म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला जे आपण जोडतो ते, आणि ज्यामधून सामान्य स्थितीमध्ये इलेक्ट्रॉन्स जे बाहेरच्या मंडळामध्ये प्रवेश करतात त्यालाच काय म्हणायचं मित्रांनो, ॲनोड. काय म्हणायचं त्यांना, ॲनोड. आणि जी पण पट्टी पुरवठ्याच्या म्हणजे व्होल्टेज पुरवठ्याच्या ऋण टोकास जोडली जाते व जे करंट त्या द्रवातून बाहेर पडते त्यालाच काय म्हणायचं, कॅथोड. मित्रांनो, विद्युत रासायनिक सममूल्य बघा, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट. काय असतं हे विद्युत रासायनिक सममूल्य, की विद्युत पृथक्करण क्रियेमध्ये 1 अँपिअर करंटने 1 सेकंदात मुक्त होणाऱ्या मूलद्रव्यांचे जे वस्तुमानास त्याच विद्युत रासायनिक सममूल्य म्हणायचं. आता उदाहरण द्यायचं असेल तर चांदीचं विद्युत रासायनिक जे सममूल्य आहे ते किती असेल, 1.11181 मिलीग्राम पर कुलम एवढे असेल. त्याच्यानंतर कुलम हा जो प्रकार आहे दॅट इज द चार्ज. हा चार्ज कुलम मध्ये मोजतो म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचे युनिट हे कुलम आहे. अणूमधील इलेक्ट्रॉनचे कमी जास्त होणे म्हणजे त्याचा विद्युत भार असतो. हा चार्ज आपण त्याचे डिनोटेड बाय क्यू आणि त्याला कुलम मध्ये मोजायचं. ठीक आहे. कुलम करंट जे आहे ते अँपिअर आणि टाइम जे आहे ते सेकंदामध्ये यांचा गुणाकार. ओके. इलेक्ट्रोटायपिंग. मित्रांनो, इलेक्ट्रोटायपिंग जो प्रकार आहे तो साधारणतः हा जो प्रिंटिंग लेटर जे आहेत हे जस्तापासून बनवले जाते. जस्त असते हे जस्ट नरम असल्यामुळे ते काय लवकर झिजून जाते, म्हणून इलेक्ट्रोटायपिंग प्लेट जे आहे ती कॉपर पासून बनवतात आणि त्याला मुलामा देतात. अशाच पद्धतीचा वापर करून मेडल सुद्धा बनवले जातात. इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोलायसिसच्या प्रोसेसने एखाद्या धातूवर दुसऱ्या धातूचा मुलामा देण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्यालाच इलेक्ट्रोप्लेटिंग असे म्हणतात. इलेक्ट्रोप्लेटिंगचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तू आकर्षक दिसाव्यात म्हणून केले जाते. या प्रक्रिया स्वस्त व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या धातूवर महाग दुर्मिळ धातूचा मुलामा देण्यासाठीच या इलेक्ट्रोप्लेटिंगचा उपयोग होतो. त्यामुळे काय की वस्तू आकर्षक तर दिसतेच व वातावरणाचा त्यावर कुठलाही परिणाम होत नाही आणि ते वस्तू गंजत पण नाही. सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंग. मित्रांनो, ज्या प्रोसेसमध्ये पोटॅशियम सायनाइड हे आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरतात, ज्या धातूवर मुलामा द्यावायचा आहे तो धातू काय करायचा, सँड पेपर किंवा पॉलिश पेपर जे आपण बोलतो त्याने स्वच्छ करायचा. त्यानंतर कॉस्टिक सोड्याच्या द्रावात बुडून तो स्वच्छ करतात. येथे काय करायचं, चांदीच्या प्लेटचा उपयोग आपण ॲनोड म्हणून करणार आणि कॅथोडवर ज्या धातूचा मुलामा द्यायचा आहे तो धातू जोडायचा. मुलाम्याच्या जागेवर हेच करंट आपण काय करणार, कंट्रोल करणार. निकेल प्लेटिंग. मित्रांनो, या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये काय निकेल अमोनियम सल्फेटचा उपयोग एक इलेक्ट्रोलाइट म्हणून करायचं आणि उर्वरित जे प्रक्रिया आहे ती सिल्वर प्लेटिंग सारखीच असते. क्रोमियम प्लेटिंग. मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये क्रोमिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिडचा उपयोग जे आहे तो आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून करायचा. याच इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी लागणारा वेळ किंवा वस्तुमान याचा जर फॉर्म्युला बघितला तर तो असेल M = Z × IT. ओके. आता याच्यावरून मी टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. T = what, M / Z × I. कळालं मित्रांनो. आता हे जे आपण इलेक्ट्रोप्लेटिंग जे करणार त्यासाठी काय काय आपल्याला कंडिशन्स असतात ते एकदा सांगतो. बघा, ज्या वस्तूवर इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं आहे ती वस्तू रासायनिक द्रवापासून स्वच्छ केलेली असली पाहिजे. म्हणजे काय की त्यावर कोणत्याही प्रकारची घाण नसली पाहिजे आणि त्याच भागावर ग्रीस सारखे तत्सम पदार्थ सुद्धा असू नयेत. ज्या धातूवर तुम्हाला मुलामा द्यायचा आहे तो धातू त्या कॅथोडवर जोडायचा
इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये ज्या धातूचा मुलामा द्यावयाचा आहे तोच धातू त्या एनोडवर जोडायचा, ज्या धातूचा मुलामा द्यावयाचा आहे त्या धातूचा द्राव जो आहे तो इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरायचा। आता हे जे मी तुम्हाला सांगितलं M = Z × I × T, म्हणजे याचा अर्थ काय झाला, I = M/ZT, Z = M/IT। मग हे तर माहितीच आहे, व्हॉल्यूम म्हणजे काय असते, एरिया इंटू थिकनेस, म्हणून मी थिकनेस वरून काय करू शकतो, मास डिवायडेड बाय डेन्सिटी। म्हणून इथे एक फॉर्म्युला अजून एक तयार होतो का बघा बरं, काय फॉर्म्युला तयार होईल माझा, मास इक्वल टू व्हॉट, व्हॉल्यूम मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी। कळालं का मित्रांनो? आणि याच व्हॉल्यूम वरून मी मास डिवायडेड बाय डेन्सिटी घेतलं। आता डेन्सिटी इक्वल टू काय असेल बरं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम। याचे युनिट क्यूबिक सेंटीमीटर घ्यायचं आणि डेन्सिटीचे युनिट काय, ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर। व्हॉल्यूमला क्यूबिक सेंटीमीटर मध्ये मोजायचं आणि डेन्सिटीला ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर। मग या ठिकाणी M म्हणजे काय असेल बरं, वस्तुमान, I म्हणजे काय असेल, करंट, T म्हणजे टाइम इन सेकंद आणि Z म्हणजे त्या धातूचा किंमत। कळालं मित्रांनो? मित्रांनो, इलेक्ट्रोप्लेटिंग जर करायचं असेल तर त्यासाठी लागणारा करंट आणि त्याचा डायनामो काय असते बघा, लो प्रेशर डीसी सप्लाय इलेक्ट्रोप्लेटिंग साठी वापरायचा आणि साधारणपणे 1 ते 16 व्होल्ट डीसी सप्लाय म्हणून वापरायचा। हेच प्लेटिंग करण्याचा जो रेट आहे त्या इलेक्ट्रोप्लेटवर इलेक्ट्रोलाइटवर अवलंबून असेल। आता करंटच्या बाबतीमध्ये बोलणं झालं, आता डायनामोचं बघू। द डायनामो दॅट इज रिक्वायर्ड फॉर द इलेक्ट्रोप्लेटिंग, या ठिकाणी तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता एक संट डायनामो आपण हे वापरलेला आहे। हे अधिक किमतीचा करंट कमी दाबाने लोडला देतो आपण आणि त्यासाठी मोठ्या कम्युटेटर आणि त्याच्या ब्रश गिअरची सुद्धा आवश्यकता असते। अशा प्रकारचे डायनामो हे एसी किंवा डीसी मोटरने फिरवायचं किंवा पेट्रोल इंजिनच्या सुद्धा काही ठिकाणी याचा वापर होतो। डायनामो मध्ये तयार झालेले व्होल्टेज त्याच्या व्होल्टेज रेग्युलरच्या सहाय्याने आपण हे कंट्रोल करतो। मित्रांनो, इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये कॅथोडिक प्रोटेक्शन कसं करायचं त्याच्याबद्दल थोडं बोलू आपण। इलेक्ट्रोप्लेटिंग वर कॅथोडिक प्रोटेक्शन हे त्याच्या संरक्षणात्मक दृष्टिकोनातून केले जाते। ज्या प्रकारचे टेक्निक वापरून सेलला अशा प्रकारे तयार केले जाते की ज्या धातूचे संरक्षण करायचे आहे त्या धातूलाच कॅथोड बनवले जाते, त्यामुळे काय त्याला गंज लागणे हे टाळता पण येते। काही ठिकाणी कॅथोडिक प्रोटेक्शन मुळे जे कोरोजन आहे ते क्रॅकिंग थांबवता सुद्धा येते। मित्रांनो, आता एक प्रॉब्लेम सोडू आपण। काय दिलेलं आहे बरं, 3 मिनिट 20 सेकंदामध्ये 0.5 एम्पियर प्रवाहाने 111.83 मेगा मिलीग्राम चांदी कॅथोडवर जर जमा होत असेल तर त्याचा ECE पॉइंट काढायचा, म्हणजे त्याची किंमत काढायची आपल्याला। तर कसं काय करणार, आधी गिवन डाटा लिहा, T = व्हॉट, 3 मिनिट 20 सेकंद। हे 3 मिनिट 20 सेकंद म्हणजे किती झाले, 1 मिनिट म्हणजे किती सेकंदाचा असतो, 60। मग याच्यामध्ये काय करावं लागेल मला, 3 मिनिटाचे 180 सेकंद प्लस त्याच्यामध्ये 20 सेकंद ऍड झाले म्हणजे किती झाले, 200 सेकंद। कळालं मित्रांनो? त्यासोबत जे आपल्याला त्याचा जो मास दिलेला आहे तो किती दिलेला आहे, 111.83 मिलीग्राम। कळालं? त्याच्यानंतर जे करंट आहे ते किती आहे आपल्याला, 0.5 एम्पियर। I = व्हॉट, 0.5 एम्पियर। तर मला काय माहिती आहे फॉर्म्युला, इथे लिहून टाकायचं, वी नो दॅट। आपल्याला काय माहित असते फॉर्म्युला, जेव्हा आपल्याला करंट दिलेला आहे, टाइम दिलेला आहे आणि त्याचा जो पण आपल्याला मास दिलेला आहे, तर मी काय फाइंड करणार, M = Z × I × T। मग या ठिकाणी मला मास माहित आहे, करंट माहित आहे आणि टाइम माहित आहे, देअरफॉर Z = व्हॉट, देअरफॉर Z = M डिवायडेड बाय I × T। कळालं मित्रांनो? M डिवायडेड बाय Z × IT केलं म्हणजे काय झालं, M ची व्हॅल्यू किती आहे, 111.83 डिवायडेड बाय त्याचा करंट दिलेला आहे 0.5 आणि त्याचा टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे, 200 सेकंद। कॅल्क्युलेटरचा उपयोग व्यवस्थित करायचा मी तुम्हाला खूप वेळ सांगितलेला आहे। आता काय करायचं, न्यूमरेटर मध्ये 111.83 करायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये आधी त्याच्या आधी 0.5 × 200 करायचं। मग याचं जे उत्तर येईल त्याचा
याच्यासोबत भागायचं, म्हणजे किती आलं तुमचं ऑलमोस्ट 1.1183 असं आलं असेल बघा, 1.1183. आणि याचं युनिट काय, मिलीग्राम पर सेंटीमीटर. कळालं मित्रांनो, म्हणजे हे काय असेल mg पर सी, त्याचा युनिट असेल 1.1183. कळालं मित्रांनो. आता दुसरा प्रॉब्लेम सोडू मित्रांनो. जर 111.83 मिलीग्राम सिल्वरचे डिपॉझिट कॅथोडवर जर जमा होण्यासाठी 3 मिनिट 20 सेकंद वेळ लागत असेल आणि 0.5 अँपिअर डीसी करंट जर पाठविल्यास लागत असेल तर त्या सिल्वरची ईसी किंमत काढायची आपल्याला. मग आता बघा, सेम जो टाइम पिरियड आहे तो किती आहे, 3 मिनिट 20 सेकंद. मग आता आपण जे पहिला प्रॉब्लेम सोडवला होता त्याच्यामध्ये पण सेम कॅल्क्युलेशन केलं होतं, म्हणजे हे किती आलं होतं 200 सेकंद, बरोबर. त्याच्यानंतर मास दिलेला आहे तुम्हाला किती, 111.83 मिलीग्राम, करेक्ट आहे. आता अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ काय फॉर्म्युला असते, m इक्वल टू झेड इंटू आय टी, करेक्ट आहे. देअरफॉर मग इथं असं मी लिहू शकतो, देअरफॉर व्हॉट, झेड इक्वल टू m बाय आय इंटू टी. आता या ठिकाणी मी करंट जरी लिहिलं नसेल तर तुम्हाला माहित आहे करंट किती दिलेला आहे, 0.5 अँपिअर, करेक्ट आहे. मग हे पण सेम किती असेल, 111.83 भागिले 0.5 गुणिले 200, म्हणजे त्याची ईसी किंमत पण किती असेल, 1.1183 मिलीग्राम पर सेंटीमीटर. कळालं मित्रांनो. म्हणजे त्या चांदीच्या जसं आपण प्रॉब्लेम सोडवला होता तसं त्या सिल्वरच्या डिपॉझिट कॅथोडवर सुद्धा त्या सिल्वरची ईसी किंमत किती असेल, सेम चांदीची जशी होती तशी त्याच्या सिल्वरची पण असेल. कळालं मित्रांनो. मित्रांनो धातूचे शुद्धीकरण, आता शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशनची प्रोसेस आहे. त्यामध्ये काय असते बरं, की कॉपर सल्फेटचे जे द्राव असतो त्या द्रावामध्ये एक अशुद्ध कॉपर जर एनोडला जोडला तर काय असते की शुद्ध कॉपर जो आहे तो कॅथोडला जोडतात. याच प्रक्रियेमध्ये एनोडला जोडलेले जे अशुद्ध मटेरियल आहे ते पण शुद्ध होते. अशाच प्रकारे अनेक धातूचे सुद्धा शुद्धीकरण होत असते. जर मला डीसी सप्लायची पोलॅरिटी माहित करायची असेल तर मला काय काय करावं लागेल, सगळ्यात आधी बघा ऍसिड युक्त जे पाणी आहे त्या पाण्यातून टेस्ट लॅम्पच्या माध्यमातून डीसी करंट जर पाठवला तर त्या पाण्याचे पृथक्करण होते. हायड्रोजन आयन्स पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे ते कॅथोडकडे आकर्षित केले जातात. तर ऑक्सिजनचे आयन्स आहेत यांच्यामध्ये कोणता निगेटिव्ह चार्ज आहे, ते निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ते कसे एनोडकडे आकर्षिले जातात. म्हणून काय निगेटिव्ह टर्मिनलवर अधिक जास्त बुडबुडे येतात. अशाच रीतीने इलेक्ट्रोलिसिसमुळे त्या डीसी सप्लायची पण पोलॅरिटी आपल्याला ओळखता येते. हा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इलेक्ट्रिक करंटचा केमिकल इफेक्ट, त्यासोबत फॅरेडेचे विद्युत पृथक्करणाचे नियम, त्याच्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग व इलेक्ट्रोप्लेटिंग साठीच्या अटी काय काय असतात ते शिकलो. त्याच्यानंतर फॅरेडेच्या लॉच्या नियम पडताळणी, इलेक्ट्रोलिसिसचे उपयोग, इलेक्ट्रोप्लेटिंगचे प्रकार, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, इलेक्ट्रोटायपिंग म्हणजे काय, आणि जे 2 प्रॉब्लेम शिकवले ते पण समजले असेल अशी अपेक्षा आहे. ओके, आता तुम्हाला या सगळे जे होमवर्क जे आहे ते करायचं पण आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 65.1 प्रायमरी सेल याची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपणास लेसन क्रमांक 65.2 म्हणजे सेलचे प्रकार याची माहिती घ्यायची आहे. तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आमच्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.